नमस्कार, मी विशाल पाटील. एका चहावाल्याचा मुलगा ज्याच्या डोळ्यामध्ये ठेवलेल्या स्वप्नांमध्ये केवळ स्वतःच नव्हे तर संपूर्ण देशाचा भविष्यकाळ उजळवायची आकांक्षा दडलेली होती. तो मुलगा अखेर दिल्लीच्या सर्वोच्च सत्तास्थानी पोहोचतो आणि तिथे दीर्घकाळ सलग भारतीय जनतेचं नेतृत्व करतो. सर्वांच्या लक्षात आलंच असेल की आम्ही भारताच्या पंतप्रधानांबद्दल बोलतोय. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या संवाद वेड्या शैलीमध्ये आणि जनमानसाशी साधलेल्या नात्यामध्ये दडलंय. मन की बात सारख्या उपक्रमांनी त्यांनी लाखो घरांमध्ये आपले विचार पोहोचवले. एक्स हँडल, फेसबुक अशा डिजिटल विश्वामध्ये त्यांची उपस्थिती इतकी प्रभावी होती की तरुणाईपासून वृद्धांपर्यंत सर्व स्तरांमध्ये ते चर्चेचा, प्रेरणेचा आणि कुतूहलाचा विषय राहिलेत. लोकसभेच्या तिन्ही निवडणुकांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं अभूतपूर्व बहुमत मिळवलं. सबका साथ सबका विकास या घोषवाक्यातून देशाच्या अंतःकरणामध्ये आशावाद तयार केला. तर आत्मनिर्भर भारत, स्वच्छता अभियान, जनधन योजना, डिजिटल इंडिया अशा धोरणांनी देशाच्या जीवनशैलीमध्ये बदलही घडवला. भारतीय संस्कृतीची मुळं गडद करत तर आधुनिकतेची वाटचाल वेगळी करून मोदींनी भारताला केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक व्यासपीठावरती एक नगण्य महाशक्ती म्हणून उंचावलं आणि देशभक्ती, आशा आणि आत्मविश्वासाचा नवा मार्ग जनतेपुढे खुला केला. आणि जनतेनंही त्यांच्या कार्याचं फळ त्यांना दिलं. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद भूषवण्याची संधी जनतेनं मोदींना दिली आहे. बरं, आता हे इतकं सगळं सांगण्यामागचं कारण नेमकं काय? तुमच्याही मनात प्रश्न असेल तर ते कारण इतकंच आहे की मोदींनी इंदिरा गांधींच्या सलग 4077 पंतप्रधान पदाचा जो विक्रम होता, दिवसांचा जो पंतप्रधान पदाचा विक्रम होता, तो मोडत नवा उच्चांक गाठला. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे मोदी हे दुसरे नेते ठरलेले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं त्रिभाषा सूत्री संदर्भातील निर्णय मागं घेतल्यानं हिंदी विरुद्ध मराठीचा वाद क्षमताना दिसत होता. मात्र आता पुन्हा एकदा भाषेच्या या वादामध्ये फोडणी लावण्याचं काम अभिनेत्री केतकी चितळेनं केलेलं आहे. विशेष म्हणजे यावेळी तिनं थेट आता ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे. त्यामुळे सध्या केतकी चितळे विरुद्ध ठाकरेंचे शिवसैनिक असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यानंतरच्या सलग तिन्ही निवडणुका भाजपनं मोदींच्या नेतृत्वात जिंकल्या. आता नरेंद्र मोदी यांच्या नावावरती नवा विक्रम नोंदवला गेलेला आहे, ज्यामुळे त्यांनी इंदिरा गांधी यांनाही मागं टाकलंय. त्याच सोबत एका बाबतीत मोदींनी जवाहरलाल नेहरूंची बरोबरी केलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा न्यूज प्लॅनेट स्पेशल रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा रेकॉर्ड. इंदिरा गांधींनाही टाकलं मागे. जवाहरलाल नेहरू किती पुढे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा हा तिसरा कार्यकाळ आहे. या कार्यकाळामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचबरोबर जगभरातल्या अनेक देशांचे दौरे करून भारताची जागतिक पटलावर छाप पाडली आहे. आता पंतप्रधानांनी एक नवा रेकॉर्ड केलाय. तो म्हणजे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे ते दुसरे नेते बनले. मोदींनी पंतप्रधान म्हणून 4078 दिवस पूर्ण केले. मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही मागे टाकलं. इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून 4077 दिवस पूर्ण केले होते. इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 पर्यंत 4077 दिवस पंतप्रधान. नरेंद्र मोदी सर्वात जास्त काळ बिगर काँग्रेसी पंतप्रधान राहिलेले नेते बनले. जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान म्हणून 6130 दिवस केले होते पूर्ण. मोदी नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे दुसरे नेते बनले. नरेंद्र मोदींनी सलग 3 वेळेला विजय मिळवत नेहरूंची बरोबरी केली आहे.
आदरणीय पंतप्रधानांनी असंख्य आता वर्ल्ड रेकॉर्ड तोडत ते पुढे चाललेले आहेत. म्हणजे जागतिक विक्रम ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून आपल्या पूर्ण युगातला सर्वात यशस्वी पंतप्रधान यांची नोंद म्हणून आदरणीय नरेंद्र मोदीजींचं नाव आता नोंदवलं जाणार आहे. म्हणून अजून खूप रेकॉर्ड तोडायचे आहेत. टप्प्याटप्प्याने सगळे तुटले जातील. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 2014 पासून जेव्हा पंतप्रधान झाले तर आपल्या देशातल्या अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती त्या ठिकाणी झालेली आहे. फार प्रगती आपल्या देशाची त्या ठिकाणी झाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या देशाचं नावलौकिक फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच संपूर्ण देशातल्या लोकांच्या भावना ह्या पंतप्रधानांसोबत जुळलेल्या आहे आणि येणाऱ्या काळात अजून आपला देश मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रगती करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आता एक नवा रेकॉर्ड नोंद झालेला आहे. संघाचे प्रचारक ते पंतप्रधान वाया मुख्यमंत्री असा पंतप्रधान मोदींचा प्रवास आहे. एका गरीब घरातला माणूस थेट पंतप्रधान पदापर्यंत झेप घेतो ही मोदींची कारकीर्द प्रेरणादायी आहे. महत्त्वाचं म्हणजे मोदींच्या वक्तृत्वाचेही लोक मोठे फॅन आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदी पुढच्या काळातही देशाच्या हिताचे निर्णय घेतील याच शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आणि काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी. यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत. विश्वास पाठकजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. अनेक विक्रमांची नोंद ही आता बड्या नेते मंडळी असू देत किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या नावावर असते. मात्र ज्या वेळेला आता थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक विक्रम पुढच्या काळामध्ये स्पष्ट होणार असल्याचं दिसतंय. एक त्यांनी मोडीत काढलाय आणि दुसरा आता ते मोडीत काढण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांनी केलेलं काम असेल आणि यापूर्वी ज्यांनी हे विक्रम नोंदवलेले आहेत त्यांची तुलना होणं हे साहजिक आहे. विश्वास पाठक, आपण कसं पाहता याकडे? विश्वासजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? कदाचित आपला आवाज हा विश्वास पाठक यांच्यापर्यंत यावेळेला पोहोचत नाहीये. गोपाळ तिवारीजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. यापूर्वीचे दोन महत्त्वपूर्ण जे विक्रम आहेत ते काँग्रेसच्या दोन्ही नेते मंडळींवरती आहेत आणि दोन्ही नेते मंडळींबरोबर आता तुलना होऊ लागलेली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची. गोपाळ तिवारी. विशालजी, आपलं या निमित्तानं खरोखर अभिनंदन व धन्यवाद देऊ इच्छितो आपल्याला की अनेक वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेल्या भारताला त्यांच्या गुलामगिरीमधून सुटका करण्यापासून, स्वातंत्र्य संग्रामापासून आज स्वातंत्र्योत्तर भारताची 75व्या वर्षाची वाटचाल पर्यंत जे एक वाटचाल आहे ती या निमित्तानं आपल्या माध्यमातून या राज्याच्या जनतेला देखील अधोरेखित होऊ शकेल. हे एक जर आपण सांगितलं तर दिवसमान किती काढले याच्यावर ही तुलना होऊच शकत नाही एकतर स्पष्टपणे. कारण पंडित नेहरूंच्या ताब्यात जेव्हा स्वातंत्र्य भारत आला तेव्हा स्वातंत्र्योत्तर भारताची लोकसंख्या होती 36 कोटी आणि साक्षरतेचं प्रमाण होतं 18%. आज जर लोकसंख्या बघितली आणि साक्षरतेचं प्रमाण बघितलं तर ते प्रचंड वाढलेलं आहे. त्याचं श्रेय निश्चितच पंतप्रधान नेहरूंना द्यावं लागेल. नेहरूंच्या काळातला जो भारत होता त्यावेळेला नुकताच आपल्या देशाची फाळणी झाली होती, युद्धजन्य परिस्थिती होती, त्याच्यामध्ये आपल्याकडे साधन सामुग्रीची वानवा होती, आपण ब्रिटिशांवर अनेक वर्ष अवलंबून होतो, त्यामुळे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागलं. त्याच्यानंतर जेव्हा भारताची उभारणी झाली नेहरूंच्या काळात तेव्हा साधारण आपली साधन संपत्ती ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला प्रतिष्ठापना म्हणजे स्थापना करावी लागली. पहिली मतदार यादी नोंद म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या वेळेला मधला जो काळ होता काळजीभाऊ सरकारचा, तो 47 ते 50, जेव्हा 1926-1950 ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाला तेव्हापर्यंत जो त्या काळ होता त्यावेळेला मतदार यादी करणं हे करणं आणि मग 1952ला ज्या निवडणुका झाल्या काळजीभाऊ सरकारनंतर तेव्हा देखील पंडित नेहरूंचं एक विशेषता होती की त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे विरोधकांना देखील काळजीभाऊ मंत्रिमंडळात घेतला होता आणि त्यांच्याच मान्यतेने त्यावेळेला काश्मीरचा प्रश्न युनेस्को मध्ये गेला होता. मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या वाटचालीमध्ये जेव्हा मतदार यादी झाली तेव्हा असं ठरलं होतं की मतदार कुणाला करायचं की जो कमीत कमी 1 एकर जमिनीचा जमीनदार आहे का, जो किमान जाती शैक्षणिक पात्रता चांगली आहे का वर्ण व्यवस्थेवर मतदान
करायचं, ह्या सगळ्याचा उहापोह होऊन संविधानानं मान्य केलेला आपण एका व्यक्तीला एक मताचा अधिकार आपण त्यावेळेला लागू केला आणि मतदार यादी अनेक वर्षाच्या प्रयत्नाने ती त्या ठिकाणी यशस्वी झाली. त्या ह्याच्यामध्ये पंडित नेहरूंच्या समोर त्यावेळेला जे संकट होती म्हणजे आर्थिक पुनर्रचना करण्याची आणि संस्थात्मक विकास, प्रशासकीय आणि शैक्षणिक संस्था उभारल्या त्याचा प्रस्थापित करण्यापासूनच तो प्रयत्न होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण भारताचं आपलं स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळख जेव्हा झाली तेव्हा एक मुत्सद्देगिरीनं आपण तटस्थ राहिलो आणि त्यावेळेला नॉन अलाइनमेंट मुवमेंट नाम असं म्हणायचे त्याला, ती चळवळ पुढे आली. पंडित नेहरूंच्या काळात पंचवार्षिक योजनेचं प्लॅनिंग झालं, त्याच्यामुळे पुढच्या अनेक संघ राज्यामध्ये राज्यांचे जे विकास झाले ते पंचवार्षिक योजनेमुळे झाले. आणि प्लॅनिंग कमिशन, आपण घरात कुटुंबाचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण प्लॅनिंग करतो, त्याचे आराखडे बनवतो, पण हे सगळं त्या काळात झालं. भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना झाली पंडित नेहरूंच्या काळात. IIT, IIM, भाकरा नांदल धरण. पंडित नेहरूंचं त्यावेळेला एक वाक्य आहे की आपण आपल्या देशात सर्व धर्म आपल्या आपल्या पद्धतीने श्रद्धे भावनेने नांदता येते, परंतु विकास मंदिर म्हणून भाकरा नांदल धरणाचं जे उद्घाटन आहे ते त्यांनी एका कामगाराच्या हस्ते केलं. म्हणजे आज असं त्यावेळेचे पहिले पंतप्रधान की ज्यांनी ते फीत कापायचं आणि उद्घाटन करायचं श्रेय स्वतः न घेता एका सर्वसामान्य कामगाराला वर बोलवून त्याच्या हस्ते ते उद्घाटन केलं. आणि संविधानिक लोकशाहीसाठी अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या. त्याच्यानंतर इंदिराजींनी त्यांचा पुढे वारसा चालवला. ह्या सगळ्या गोष्टीची जर तुलना झाली तर त्यावेळचा भारत, त्यावेळची आव्हानं आणि त्यावेळच्या साधन सामुग्रीतनं जे केलं तर खरोखर लोकशाही आणि संविधानाला अपेक्षित राज्यव्यवस्था जर कुणी दिली असेल, त्याची पायाभरणी जर कुणी केली असेल तर केवळ पंडित नेहरूंनी केली. कारण ते ब्रिटिशांच्या विरोधात त्यांना स्वातंत्र्याची किंमत माहिती होती. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सतत 11 वर्ष संघर्ष केली. 7 वेळा 11 वर्ष जेलमध्ये गेले. म्हणजे जर त्यांची जेलमध्ये जाण्याची संख्या जर बघितली आपण तर तो कालावधी जर होता तो 7 वेळा जेलमध्ये गेले आणि ते संपूर्ण जेलचा कालावधी 11 वर्षाचा. तोच विक्रम कुठेतरी मोडीत निघताना दिसतोय आणि तो जर आता मोडीत निघाला, एक विक्रम मोडीत आहे, दुसरा विक्रम मोडीत होण्याच्या मार्गावरती असताना मात्र या संदर्भातलं अभिनंदन भाजपचं तुम्ही करणार का, त्या मुद्द्याकडे मी येतोच. मात्र तत्पूर्वी विश्वासजी पाठक आपल्याकडे येईल. काय असतं की मोठे व्यक्तिमत्व असले किंवा तशा प्रकारच्या मोठ्या जबाबदाऱ्या असल्या तर मात्र कंपॅरिझन होणं हे साहजिक आहे. दुसरीकडे विक्रम मोडीत काढणं हे जाणून बुजून जरी नसलं तरी देखील कार्यकाळातून ते समोर येताना दिसतं. विश्वास पाठकजी, त्यावेळेचा भारत काय किंवा आताचा भारत काय, आपण सगळे देशवासी आहोत, भारताचे नागरिक आहोत. मात्र आता मोडीत चाललेले विक्रम आणि होणारा कंपॅरिझन तुम्ही कसं पाहता? बघा, 4077 दिवस इंदिराजी या सलग भारताचे प्रधानमंत्री होत्या. आज मोदीजी त्यांचा विक्रम तोडून 4078 दिवसाचे सलग असे प्रधानमंत्री झालेले आहेत. बरोबर. उर्वरित काळ जर आपण ऍड केला तर 1460 अजून दिवस मोजले जातील आणि त्यांचा कार्यकाळ हा 5530 दिवसांचा असेल. आपल्या माहितीसाठी की तत्पूर्वी नरेंद्र मोदी 14 वर्ष हे सलग गुजरातचे मुख्यमंत्री देखील होते. त्यामुळे यांचा सलग असा कार्यकाळ जर बघितला, मुख्यमंत्री प्रधानमंत्री म्हटला तर हा जवळजवळ 10,600 दिवस, म्हणजे 29 वर्ष एखादी व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर सलग राहणारी भारतातली पहिली व्यक्ती असेल. बरं. आता साहजिकच दोन्ही याच्यातलं आपल्याला कंपॅरिझन होणारच आहे. मोदीजी ज्या कार्यकाळामध्ये सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले त्यांच्या विरोधामध्ये आपलं इंडियन काँग्रेस म्हणजे काँग्रेस सारखी बलाढ्य राष्ट्रीय पातळीची एक पार्टी होती, अनेक पार्ट्या होत्या. या सगळ्यांना धूळ चारून मोदीजी तिसऱ्यांदा आरूढ झाले. जर आपण कम्पेअर केलं इंदिराजींचं तर 1966 मध्ये किंवा त्या काळामध्ये काँग्रेसशिवाय या देशामध्ये तसे कोणते पक्ष नव्हतेच. आमची देखील ताकद जनसंख्या म्हणून कमी होती. स्वातंत्र्याच्या लढल्यानंतर खरं तर काँग्रेस विसर्जित होणं अपेक्षित होतं महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार. मात्र त्याला विसर्जित न करता स्वातंत्र्याच्या पुण्याचा फायदा घेत पुढे पुढे ते निवडून आले. मात्र जेव्हा खऱ्या अर्थाने एक विरोधी पक्ष, सशक्त पक्ष निर्माण झाला तर काँग्रेसची आज जी हालत झालेली आहे ते आपण बघतोच. कारण जनतेने आधीच आणि आताची तुलना केलेली आहे.
स्वर्गीय इंदिराजींनी अन्न, वस्त्र, निवारा किंवा गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, मात्र अन्न, वस्त्र, निवारामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलेलो होतो? अन्नाच्या बाबतीत आज नरेंद्र मोदीजींनी 80 कोटी जनतेला खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. उर्वरित 60 कोटी हे अफोर्ड करू शकतात. निवाऱ्याच्या बाबतीमध्ये 3 कोटीपेक्षा जास्त घरं, पक्के घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. इंदिराजींच्या राष्ट्रीय बँकांबद्दल खूप आपण चर्चा केली. 20 नॅशनलाइज बँक अनेक गाजल्या, मात्र या बँकेमध्ये गरीब माणूस पाय ठेवायला धजावत नव्हता. मोदीजींनी जनधनच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला बँक अकाउंट ओपन करून दिलं आणि सरकारच्या तिजोरीतून जे 100 रुपये निघतात ते थेट 100 रुपये पोचतात. पूर्वी स्वतः राजीव गांधींनी जसं म्हटलं 100 रुपये पाठवले की 15 रुपये पोचायचे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी केल्या. त्याचप्रमाणे बरेचशा कायद्यांमध्ये रिफॉर्म्स केले. GST सारखा कायदा आणून आपली अर्थव्यवस्था सशक्त केली. जी 2 ट्रिलियनची अर्थव्यवस्था गेल्या 65 वर्षामध्ये 2014 मध्ये होती ती आज 4 ट्रिलियनची झाली. कारण ट्रान्सपरन्सी आली, करप्शनला मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसला, इलेक्ट्रिकल रिफॉर्म्स केले. इलेक्ट्रिकल रिफॉर्म्समध्ये जर आपण बघितलं तर इंदिराजींच्या काळामध्ये खरं तर एक देश एक इलेक्शन अशीच पद्धती होती. मात्र त्यांनी राज्यातल्या सरकारला ज्या प्रकारे 356चा वापर करून पाडलं, तोडलं, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा या इलेक्शनच्या तारखा बदलायला लागल्या. आणि हे सगळं करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदीजींनी ज्याप्रमाणे आपली प्रतिमा निर्माण केली, आज भारत 11व्या क्रमांकावरून आर्थिक जगतामध्ये आज 4थ्या क्रमांकावर आलेला आहे, तो लवकरच 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे. हे काय शक्य झालं? कारण आपल्याला एक सशक्त नेतृत्व मिळालं, प्रामाणिक नेतृत्व मिळालं. जो गरिबांमधून वर आलेला, एक चहावाला, गरिबांच्या प्रत्येक गोष्टींची जाण असलेला असा प्रधानमंत्री मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली जी इमेज आहे ती भक्कमची निर्माण झाली. आणि देशामध्ये देखील निवेशक असो किंवा जनता असो यांना आश्वस्त करणारी पर्सनॅलिटी मिळाली. म्हणून आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये भारताची प्रगती पाहत आहोत. बरोबर आहे. काँग्रेसच्या काळामध्ये असलेलं सरकार आणि भाजपच्या कार्यकाळामध्ये असलेलं सरकार, त्यांनी केलेली प्रगती आणि त्यांनी केलेली कामं याचा पाढा निश्चितच आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याचा आपण प्रयत्न केला. मात्र या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यावेळेचा काळ आणि आजचा काळ, आजची परिस्थिती, प्रत्येक व्यक्तीला असलेल्या सरकारांकडूनच्या अपेक्षा, हे सगळं बोलत असताना आजही मात्र ज्यावेळेला आपण सगळेजण किंवा सगळेच पक्ष हे निवडणुकांना सामोरे जातात त्यावेळेला अजूनही अन्न, वस्त्र, निवारा आणि आपल्या रोजच्या गरजा यावरतीच चर्चा का होताना दिसते. आणि मग एकमेकांचं कंपॅरिझन जसं आपण आता कार्यकाळासंदर्भातलं केलेलं आहे, आपापल्या कार्यकाळामध्ये खरोखर देशाची प्रगती कुठपर्यंत गेलेली आहे, आंतरराष्ट्रीय प्रतिमा किती बदललेली आहे. एका बाजूला कार्यकाळ आणि त्याची होणारी बरोबरी, तर दुसरीकडे घेण्यात आलेले निर्णय याविषयी देखील आजच्या दिवशी चर्चा होणं हे निश्चितच अपेक्षित आहे. काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, मी आपल्याकडे येईल. सरकार कुणाचंही असलं तरी देश चालवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी या 2 महत्त्वपूर्ण राजकीय पक्षांवरती होती. कधीतरी कुणीतरी सत्ताधारी असतं, कुणी विरोधक होत असतं, मात्र एकमेकांच्या केलेल्या कामाचा हिशोब हा मात्र या दोन्ही पक्षांकडे असतो, जे सत्ताधारी आहेत आणि विरोधक आहेत त्यांच्याकडे देखील. या कार्यकाळाबद्दल आपण एका बाजूला कंपॅरिझन केल्यानंतर तुलना, आजपर्यंत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यामुळे देशाचं झालेलं भलं याकडे पाहायला हवं. मात्र ज्यावेळेला सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासमोर कोणताही पक्ष जात असताना रोजच्या आमच्या गरजांविषयीच आजही प्रचार करावा लागतो, याकडे तुम्ही कसं पाहता? विशालजी, विश्वाजींचं व्यक्तिगत मी आदर करतो, परंतु ते ज्या पक्षाची बाजू घेत आहेत ना ती अतिशय त्यांना घ्यावी लागते, हे मला विनम्रपणाने सांगावं लागेल. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आपण जी तुलना करतो तर ती तुलना फक्त दिवसाची करतो का? त्या अर्थातच त्या काळात देशाची परिस्थिती, त्याची आव्हानं, त्यावेळेच्या साधन सामुग्री, आज मोदींच्या काळात 75-70 वर्षानंतरचा आधुनिक भारत आलाय हो. आणि आज जर राजीव गांधींनी इंटरनेट, मोबाईल टेक्नॉलॉजी आणली नसती तर कोरोना काळात आपण सर्व्हाइव्ह करू शकलो नसतो, वर्क फ्रॉम होम करू शकलो नसतो. ही वास्तवता आहे, मान्य करायला पाहिजे आपल्याला.
ज्या वेळेला इंदिराजी ह्या नेहरूंच्या कन्या म्हणून पंतप्रधान नाही झाल्या, हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यावेळेला सरदार पटेलांनी सांगितलं होतं की इंदिराजींना तिकीट न देता त्यांनी त्यांच्या मुलीला तिकीट दिलं नेहरूंनी, आणि परंतु त्यांच्या जावयाला मात्र दिलं. फिरोज गांधीला 2 वेळा रायबरेलीमधनं निवडून आले आणि पहिल्याच लोकसभेच्या सत्रामध्ये त्यांनी दमानियाचे उद्योगपती होते, त्यांचा भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित केला. तर आपला जावई एखादा प्रश्न उपस्थित करतो म्हणून फिरोज गांधींच्या त्याला त्यांनी ताबडतोब चौकशी समिती लावली आणि त्यावेळेला त्यांच्यावर त्या दमानियांच्या त्या उद्योगपतींची दमानींची अटक झाली. आणि अटक झाल्यावर त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स ऑफ इंडिया LIC अस्तित्वात आली. ह्या सगळ्या गोष्टी आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजे ना. शेवटी लोकशाहीची व्याख्या काय, लोकांकरता लोकांच्या माध्यमातून चालवलेलं सरकार. तर ह्या सगळ्या प्रश्नामध्ये जेव्हा नेहरूंचा वारसा शास्त्री आले, शास्त्री नंतर मग इंदिराजी स्वकर्तृत्वात पुढे आल्या. त्यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची आणि पक्षाची सूत्र हाती घेतली. त्याच्यानंतर विक्रम साराभाईंनी जे काम उभं केलं होतं, त्याच्यानंतर आर्यभट्ट, थुंबा रॉकेट प्रोसेशन, त्याच्यानंतर रोहिणी, SLV, इनसॅट, IRS मालिका, या सर्व मालिका ह्याच्यासाठी त्यांनी पुढे आणल्या की अंतराळ क्षेत्रात आपण सॅटेलाइट पाठवून हवामान, संचार आणि शेतीचं आधुनिक तंत्रशास्त्र आपण हस्तगत करू शकलो याच्यामुळे. आणि म्हणून आपण एक काळ इंदिराजींच्या काळात भारताला अमेरिकेकडून मिलोवर जगावं लागत होतं, तर आपण कृषीप्रधान झालो. आणि हा कृषीप्रधान देश मोदींच्या हाती लागल्यामुळे आज ते चांगल्या प्रकारे देशाला जगात आपण अन्नधान्य पुरवठा करू शकतो. या सगळ्याची पार्श्वभूमी काय, आपण प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलं, परंतु त्या प्लॅनिंग कमिशन मध्ये त्यावेळेच्या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण जनकल्याण राज्यव्यवस्था राबवण्याचं आपलं ध्येय असलं पाहिजे, आपलं ते बंधन आहे. आणि म्हणून 1000 लोकसंख्येच्या मागे एक सरकारी खाट किंवा बेड याचं धोरण 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पंडित नेहरूंनी आणलं आणि त्याची अंमलबजावणी इंदिरा गांधींनी केली. आणि त्याचा फायदा असा झाला की पुण्यासारख्या एका हॉस्पिटलच्या संघर्षामध्ये हा संदर्भ दिल्यावर तिथे मला स्टे मिळाला. कारण पुण्याची लोकसंख्या जर त्यावेळेला 25 लाख होती 2004-05च्या वेळेला, तर 2500 बेडचा हॉस्पिटल खाटा पाहिजेत आपल्याला. 1000 लोकसंख्येमागे एक म्हणजे 1 लाखाच्या मागे 100 सरकारी खाटा. बरोबर, आजच्याही कार्यकाळामध्ये तर हे सगळं होतच आहे ना. म्हणजे गोपाळ तिवारीजी 10 सेकंद. तर त्यामुळे 1 लाखामागे 100 सरकारी खाटा हे असल्या पाहिजेत शहरामध्ये. तर आज त्या ठिकाणी नाहीयेत. तर ही जबाबदारी कुणाची? ज्या वेळेला प्लॅनिंग कमिशन होतं त्यावेळेला केंद्र सरकारकडनं कधी भेदभाव न करता गुजरातच्या वाट्याला जो निधी येत होता तो बाय डिफॉल्ट ते डेव्हलपमेंट होत गेल्या. आणि ह्याचं श्रेय देणार नाही का? त्यावेळेला असं राजकीय आकाशाने कधी राजकारण केलं नाही. ईडी, सीबीआय आकाशानं राजकारण केलं जात आहे, हा तुमचा खरं तर मोठा आणि महत्वपूर्ण आरोप आपण यावेळेला भाजप सरकारवरती करताय. आणि दुसरं महत्वाचं तुमच्या बोलण्यातला मुद्दा तो म्हणजे सगळं आम्ही बनवून दिलेलं होतं आणि त्यानंतर देश सावरणं हा काही फार मोठा हेतू नाहीये. मात्र अशा प्रकारचा हेवा दावा किंवा अशा प्रकारची तुलना का? विश्वास पाठकजी, देशावर कर्ज 4 पट झालेलं आहे. नक्कीच 2014 पर्यंत स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत ज्या गोष्टी जे झाल्या ते झाल्याचे त्याला नाकारण्याचे कारण नाही. मात्र 2014ला जेव्हा मोदीजींनी सत्ता आपल्या हातात घेतली तेव्हा आपल्या देशामध्ये 75,000 असे गावं होते जिथे वीज पोचलेली नव्हती. स्वच्छालय हे घरोघरी नव्हते. नंतर पाण्याचं नलचे जल आपलं जे आपण आणलेलं आहे, अजूनही गावागावांमध्ये आपल्याला डोक्यावर पाणी घेऊन जावं लागायचं. घरांमध्ये नळाची व्यवस्था नव्हती. रस्त्यांची स्थिती गावांगावांमध्ये बरोबर नव्हती. यातायात, दळणवळण, रेल्वे असो, बस असो, हे अत्यंत तोकडे होते. म्हणून आता मी थोडंसं कंपॅरिझन करतो की 1947 ते 2014चं काळ ज्याच्यामध्ये अटलजींचं 6 वर्षाचं सरकार होतं, आम्ही मान्य करतो. मात्र इथे गती बघा, काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये झालेली प्रगती, त्याची गती बघा. आपल्या अर्थव्यवस्था ही 2014ला $2 ट्रिलियन एवढी होती. मात्र 2014 ते आता 2025ला ती 4 ट्रिलियन झाली. म्हणजे केवळ 11 वर्षामध्ये ती दुप्पट होते. बजेटचा साईज आपला हा 15 लाख कोटीचा होता, तो आज जवळजवळ 60 लाख कोटीचा झालेला आहे.
जे 14 पर्यंत 15 लाख कोटी, आज तो चौपट झालेला आहे. म्हणजे गती देखील हे बघा, पूर्वी रस्ते हे प्रतिदिन किती किलोमीटर बनायचे हे आकडे समोर आहेच. मात्र मोदीजींच्या कार्यकाळामध्ये, गडकरींच्या कार्यकाळामध्ये ज्या प्रकारे रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे आणि त्याची गती बघा, ज्या प्रकारे आपण ट्रान्सपरन्सी आणली आहे त्याच्या माध्यमातून इन्कम टॅक्स फायलर्सची संख्या वाढलेली आहे, इन्कम टॅक्सची रिसीट वाढलेली आहे, GSTची रिसीट वाढलेली आहे. हे सगळं काय दर्शवतं? कारण 2014 पर्यंत आपल्याला अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये पारदर्शकता आणणं अपेक्षित होतं, आणायची होती, ती आत्ता आली पुढे जाऊन, गती देखील आली. आणि हे करताना अंत्योदय शेवटच्या माणसापर्यंत मला काय आणि कसं करता येईल हा एकमेव ध्यास असल्यामुळे जनता मोदींच्या पाठीशी आहे. आणि काँग्रेसची स्थिती अशी काय झाली, 47 ते 2014 त्यांनी खरोखरच इतकं चांगलं काम केलं असेल तर तीच जनता मोदीजींच्या पाठीशी तिसऱ्यांदा का उभी आहे याचा देखील विचार व्हायला पाहिजे. एका बाजूला विश्वासजी तुम्ही देखील आकडेवारी सांगितली आणि जे काही महत्वाचे मुद्दे काँग्रेसनं समोर आणलेले होते ते देखील खोडून काढलेले आकडेवारी. मला दोन्ही प्रवक्त्यांना एक विचारायचं आहे, पाहत असताना जर 2029च्या निवडणुकांच्या दृष्टीनं मार्क्स देण्याची वेळ आली तर मात्र 10 पैकी किती आपण आपापल्या कार्यकाळाला देणार आहात? गोपाळ तिवारीजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो. विश्वासजी आपल्याकडे अगदी थोडक्यात, कारण वेळ संपत आली. नाही, बरोबर आहे. विश्वास पाठकांनी 2014 मॅडम तुमचं ऑटो रोटेशन आहे ना मोबाईल मध्ये, आपण व्यक्तिगत त्यांचं अभिनंदन. दुसरं म्हणजे ह्या ऑटो रोटेशन असताना जेव्हा आपण ते चालू करा तुमच्या ह्याच्यात, तेव्हा 2014 असो 19 असो, 14ला मोदींनी ज्या गोष्टीवर मतं मागितली त्याची व्यवस्थित आहे झाली का? 2 कोटी रोजगार, ओके आता रिलॅक्स बसा, व्यवस्थित आहे. त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी पण ओके तुम्ही मागे वा. ओके 15 व्यवस्थित देणार होतो लोक. नाही व्यवस्थित आहे. पैसा 350 पट झाला. आपण मार्कांवरती येऊयात. गोपाळ तिवारीची वेळ संपते माझी. हो एक 10 सेकंद. पनामा पेपरच्या याच्यावर कारवाई केली नाही. आपण रोजगार देणार होता ते दिलं नाही. शेतकऱ्यांना दुप्पट भाव देणार होता ते दिला नाही. पुलवामाच्या शहीदांवर आपण मतं मागितली. आपल्या 14 ते 19च्या कारकिर्दीवर 19ला मागितली नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या राज्यपालांनीच ते ऍक्सेप्ट घेतले. त्यामुळे आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काळाला जे काही प्रगती झाली ती निश्चितच 10 पैकी 9 मार्क आहेत. त्यामुळे काही प्रश्न नाही. कर्ज 14 साली जे कर्ज होतं ते 4 पट कर्ज वाढलंय. रुपयाचं अवमूल्यन. गोपाळजी, आपली वेळ खरोखर संपत आलेली. विश्वासजी, अगदी थोडक्यात. नाही, यांनी 10 पैकी 9 मार्क जर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळाला दिला असेल तर तेच जर तुम्ही फिगर्स एक्स्ट्रापोलेट केले तर आमच्या कार्यकाळामध्ये 10 पैकी 15 मार्क द्यावे लागतील. बरं, एका बाजूला आपण म्हणताय की आमच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक कामं झाली, मात्र एका बाजूला हा विक्रम जो आहे तोही लक्षवेधी ठरताना दिसतोय. धन्यवाद विश्वास पाठकजी आणि गोपाळ तिवारी, आपण आमच्या चर्चासत्रामध्ये यावेळेला जोडला गेलात त्यासाठी. मात्र सर्वसामान्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो, ज्या वेळेला सरकार कुणाचंही असलं तरी देखील सरकारकडून आमच्या असलेल्या अपेक्षा कधी आणि किती काळात पूर्ण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. आजही शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या, तरुणाईच्या देखील अनेक अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती करणारं सरकारच हे सर्वाधिक काळ टिकणारं आणि लोकप्रिय सरकार ठरेल याकडे आज लक्ष वेधू इच्छितो. कारण आमचे बेसिक प्रश्न अजूनही तेच आहे आणि प्रचाराच्या वेळेलाही त्याच मुद्द्यांवरती अजूनही एकमेकांवरती आरोप होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या विक्रमांऐवजी प्रगतीचा विकास आणि त्या संदर्भातले विक्रम जर प्रस्थापित झाले तर देश पुढच्या काळामध्ये निश्चित जगामध्ये प्रगती करेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.